मामा तुम्हासनी सोडून म्या कुठं बी जाणार नाही। असं कसं? लगीन करायचं नाही का? हा होय। अरे होणारी बायको वाट बघत बसली असेल घरला। मामा आजवर मी महादेवाची जी पूजा केली त्याचं फळ मला मिळालं बघा। देवाचा सहवास लाभला, तुमच्या संग राहता आलं, तुमची सेवा करता आली। होय मामा, हे ऋण आम्ही कधी बी विसरणार नाही। आम्हीच काय आमच्या पुढल्या पिढ्या बी विसरणार नाही। होय मामा। विक्रम लग्नात अक्षता टाका येणार आहे बरं का म्या। होय मामा, तुम्ही जर लग्नाला आलं नाही तर म्या लग्नाला उभाच राहणार नाही बघा। म्या तर येईनच रे, पण नाही आलो तर लगीन थांबू नगस। ते काय नाही, तुम्ही लग्नाला यायलाच पाहिजे। अरे तुझ्यागतच एखाद्याला जर माझी गरज असेल तर तिकडे जाऊ का तुझ्या लग्नाला येऊ? हा लगीन कर, सुखात राहा आणि घरच्यांची काळजी घे। होय। मामा आम्ही पुण्यांदा भेटायला येऊ बर का? होय जाऊ आता। बर येतो आम्ही। भाई काळजी घ्या आणि आता सून येणार आहे तेव्हा आराम कर बघा। वय पर तुम्ही लग्नाला यायचं बर का? म्हणजे मामांचं काही सांगता यायचं नाही, पण तुम्ही लग्नाला आलंच पाहिजे। भाई चला येतो। तात्या निघू का? जा बाबा, आता का बाळू मामाला आमंत्रण दिलं आम्हाला नाही दिलं? अहो तुम्ही बी यायचं आहेच की। हा अरे तात्या हे गेल्यावर तू बी जाशीलच की। हा टीव्ही आहे म्हणा। समद्यानी लग्नाला यायचं आहे। हा चला येतो। वय वय बर येतो। अरे तुम्हासनी काही वेगळं सांगाय पाहिजे का? ए निघा रे, जा घरी। तात्या तू बी जा। हा आज मी बी जाऊ? मग का आता घरला येतो का? अरे समजा सामान सुमान उतरायचं नाही होय? मला काय उतरवता येईना वय? नाही नाही, समजा सामान उतरून मेंढ्या बिंड्या व्यवस्थिशीर बांधून मगच जाईन म्या। तात्या ऐकणारच आहे असं सांगताय तुम्ही? मग ते बी आहेच म्हणा, तो काय ऐकणारातलं नाही। चल बाबा। ए तुम्ही निघा रे। काय निघा तुम्ही, जा म्हणलं। ए तात्या तू नका सांगू सामासनी, आम्ही बी येणार आहे। आम्ही येणार तिथं काय जेवण आहे काय? जावा म्हणा जावा, आम्ही पण येणार। ए बाळू सांग ना त्यांना। म्या काय सांगणार बाबा, ते काय ऐकणार नाहीत। इतक्या दिसतोय संग राहून तुझ्यासारखे झाले आहेत। चला समधीत जाऊया। चला चला चला। आहे बा आता वरडणार, लय चिडला बी असं। अरे पण आनंदाची बातमी सांगितली ना की होईल राग कमी। थांब पाटील, ओ पाटील हायसा का घरात? आलो आलो। अरे वा 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 वा, झालं का दर्शन व्यवस्थित? हा भाई दर्शन बी झालं आणि देवीने आशीर्वाद बी दिला, पोराचं लगीन होईल म्हणून। बा आतापासून मी लग्नाला तयार नव्हतो ना, पण आता मी लग्नाला तयार आहे। अरे माझा वाघ वार, काय सांगायचं पाटलीनबाई तुम्हाला, चमत्कारावर चमत्कार होतो राव। म्हणजे अजून काही चमत्कार झाला होय?
सांगतो तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. तुम्ही यायच्या अगोदर न ते कागलचे रावसाहेब शेतकरी म्हणून आहेत गायकवाड, ते आले होते आपल्या इक्रमसाठी त्यांच्या पोरीचं स्थळ घेऊन. आणि आसामी मोठी ना, म्हणजे 100 एकर जमीन, मोठा वाडा, मोठी हिर, आणि महत्वाचं म्हणजे पोरगी त्यांची देखणी तुम्हाला पाहिजे तशी. आता आपलं पोरग लग्नाला होय म्हणते, त्यांच्याकडे पोरगी. आता हे चमित करण्याचं काय सांगा बरं तुम्ही. हा वय पण हे समद बाळू मामांच्या मुळे होतं, एवढं ध्यानात ठेवा. नाही नाही, होय होय होय. नाही, मला आधी पटलं नव्हतं, पण आता माझी चूक मला नाही का समज. कधी एकदा बाळू मामाच्या पायावर डोकं ठेवतो असं झालंय मला. ते तर करायचंच आहे. अहो तुमच्यासाठी बाळू मामांचा भंडारा द्या आणला, द्या 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 घ्या लावून द्या. द्या द्या द्या. आणि हे बघा, मामांचा आशीर्वाद आहे, देवीचा आशीर्वाद आहे, आता समद नीट होणार. बर पाटलीनबाई, चांगल्या कामाला येऊ नको. कसं करायचं, कधी करायचं तेवढं मला सांगा आता. आपण असं करू, म्हणजे बघायचा कार्यक्रम उरकून घेऊ. हा तुम्ही लगोलग त्याची सांगावं धाडा, आणि नंतर बाळू मामाशी जाऊन भेटू. हा, मला कधी एकदा भेटतो असं झालं बरं का बाळू मामा. अव येळ आली की तेच तुम्हाला बोलवून घेत्याल. नाही नाही, त्यांना सांगावं धाडतो. ते आता मला असं झालं की एवढं चांगलं सगळं आपल्या आयुष्यात होईल असं वाटलंच नव्हतं ना मला. खरंच बाळू मामाची कृपा मानायची बर का. वाघ ये रे माझा वाघ, आले. आयो अगं काय किती दिवस, हा गेला तर तिकडच वय, काय सांगावं नाही काय नाही. अगं आता म्या तरी काय करणार. हे म्हणले चल की चालले, हे म्हणले थांब की थांबले. आता यांची समधी काम झाल्यावर निघालो बघ. म्हणजे तिकडं बी काय घोळ घातला का बाळून? अयो गोळबीळ नाही घातला बाळू ना काही. बोललास का मधी? आणि आता जाऊन आला ना, मग जावा की आता. जाणारच आहे, समजा सामान उतरून घेईन मग जाईन ना. नीट जाऊन आला ना भाई. आणि तुझ्या समद्या मेंढ्या माघारी आणल्या आहेत, मोजून घे. नुसत्या माघारी नाही आणल्या, त्या खाऊन पिऊन टम करून आणल्यात बघा. आणि बर का, तुझ्या लेकीला काय बी त्रास होऊन दिला नाही, वाटल्याच विचार तिला. ते जाऊ दे, तुम्ही आला यातच माझ्या जीवात जीव आला आहे बघ. ज्यासाठी गेला होता ते झालं का? ते आता ह्याच निष्ठावं. त्या पाटलीनं पोराला घेऊन गेला होता संघ, ते कुठं आहेत? ते गेले त्यांच्या घरला. झालं का त्यांचं काम? म्हणतात तर खरं आता लगीन होईल म्हणून, पर बघू. बरं असू दे, ह्या भाकऱ्या टाकती, गरम गरम भाकऱ्या खाऊन घ्या. हा होय. बरं तुमचं चालू द्या, आम्ही सामान उतरतो आणि जातो. हा तात्या, तुला कामाची सवय नाही. पाय दुखत असताना होतो जा. तुला मध्ये मध्ये बोलायचं कोण शिकलं रे? अरे तुझ्याकडंच की, आणखीन कुठनं. बरं बाळू, जातो. हा
बघता काय म्या माझ्या डोळ्यानं चमत्कार बघून आलो. अव ज्याचं आयुष्य वाया गेलं होतं आशाला तिने संसारात उभं केलं. बाळू आता माझ्याकडे बी ध्यान ठेव. मामा आमच्यावर बी तुमची अशीच किरपा राहू द्या. घराला तोंड दाखवून येतो पुण्याला. थांब. ठीक आहे, पैका आहेत त्यात, दोघं वाटून घ्या. हा तात्या हे तुझं. अरे ह्याची काय गरज होती? नग नाही घेता. जावा आराम करा. येतो गंगूताई. चल बा, म्या तुला लय त्रास दिला ना हो. नाही नाही तसं काय नाही. आता झालं गेलं गंगेला मिळालं, आता त्यावर बोलून काय फायदा आहे का? तसं नाही बा, मी तुझी कुठली बी इच्छा पुरी करू शकलो नाही. अरे आता स्वतः बाळू मामा बोलले ना की तुला वरच्यानं पाठवताना तसंच पाठवलं. त्याला तू तरी काय करणार होता सांग बरं? हा जाऊ तो इशे नको. बा, तुझा हा वाघ आहे ना, आता काय करतो ते बघ. तू काय बी काळजी करू नकोस, मी समधी कामं करीन. तू म्हणशील तसंच वागीन आणि तू म्हणशील त्या पोरीशी लगीन बी करीन. समजा तुझ्या मनासारखं होईल बघ. माझ्या मनागत न ग, आपल्या समद्याच्या मनागत होईल असं बोललं का? हा बरं बा, बाहेर गाडी थांबलेत, त्यासनी कामं देऊन येत. हा काय लागलं तर हाळी दे, आलोच मी. ये ये. काय व लई खुश दिसतायसा. का नसन सांगा ना. मला वाटलं आपले विक्रमराव वाया गेले हो पाटलीन बाई, पण तसं काही नाही असं समजलं मला आता. समजलं ना व? हा मी आता तुम्हाला आधीपासून सांगत होते. तुम्हाला माहितीये का आपले विक्रमराव काय म्हणत होते मला? काय? मला म्हणले बा, समजा तू या मनासारखं होईल, तू सांगल त्या पुरीशी लगीन करेल. अजून काय पाहिजे हो एका बापाला सांगा. होय, आता बाळू मामांच्या किरपेनं समज नीटच होईल बघा. पाटलीन भाई, मी तुमची माफी मागतो बर का. माय म्हणून लेकाच्या लग्नासाठी तुम्ही काय काय केलंय सांगा बरं. मी नको नको ते बोललो, इकडं जा तिकडं जा, याच्याकडे जा, ह्या बाबाकडे जा, ह्याच्याकडे नवस कर. पण माय म्हणून लेकासाठी तुम्ही ना आज सोडली नव्हती. हो, असं काय बोलतायसा? नको नको ते वागलो, नको नको ते बोललो, पण मला खरंच माफ करा बरं का तुम्ही. असं नका बोल. पण आता झालं ना समजा मनासारखं, कशा पायी मनाला लावून घेताय? चला, लई कामं पडलेत. नाही ते समजा करूया, पण बाळू मामाच्या भेटीला कधी जायचं तेवढं तरी सांगा आम्हाला. हो, जाऊया की लवकरच. बाळू मामांना भेटणं म्हणजे साक्षात महादेवाला भेटल्यागत वाटतंय बघ. पाटलीन बाई, म्हणजे तुमचा महादेव तुमच्या भक्तीला पावला म्हणायचा आम्ही. हा होय, खरंच पावला बरं. हो, त्याला तर मार्ग दाखवला की आपल्याला.
सासरे बुवा हा चला आता लगीन जमवायच्या तयारीला लागाय हो. बर येते येतं सासूबाई वा मोर येत होय. या अरे काय केवडा बेवडा झाला का काय हा केवंडा कशा पाय होईन रे मग अरे कवा धरणं हळ्या मारतोय का ऐकायला येत नाही का काय हा बोल बोल आणि काम असन तरच बोल बिनकामाचं बोलत नसतो म्या हा, लय कामाचं झालाच बाबा ए मंगळे बिनकामाची बडबड नग हा? अरे कुठे काय होत असता ते इतके दिस तुला ठाव नसल्यागत नग विचारू सौंदतीला गेलतो बाळू संग म्हणजे आमच्याकडे काम तिकडे फिरवली आहे कोण म्या मग हे काढतं तिकडं आणि तिकडचं इकडं करायचा नादच आहे तुला ए म्या काय नेला नाही तुमच्या त्या भैरीचे वांगा थोबाड बघून त्यासनी समजलाच नाही इथं काय आपलं काम होत नाही म्हणून हा ते बाळू काम करून देणार आहे होय करणारच आहे त्यो झालं लगीन झालं का त्या पोराचं नाही झालं पण होईनच ना आता देवी मोहरं उभं केलं भंडार लावला कपाळाला आणि काय हवं अरे लगीन तर होणारच आहे त्या पोराचं पर बाळूमुळे नाही बहिरीमुळे भैरीमुळे कसं काय लगीन होईल मग बहिरीने बी पूजा मांडली होती पोराचं लगीन होईन म्हणून हा हे तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं मग जे खरं आहे तेच सांगतोय काय खरं तुम्हाला काय ओळखत नाही काय म्या बाळूनं जे काम केलं ते भैरीच्या नावावर खपवायचं आणि दुसरं काय भैरीनं काम केलं आहे आणि बाळू स्वतःच्या नावावर खपितो आहे आणि अजून बी जर भैरीने ठरविलं तर पोराचं लगीन होत नाही बघ हं, काय करायचं कर म्हणते भैरीला काय करायचं तुला कर एका आठवड्यात लगीन होतंय का नाही बघ इक्रमचं आणि नाही झालं ना मंगळ्या जर नाही झालं लगीन तर मी कापून देईन मी हा बघ बरं का भैरीने जर इकडं पूजा मांडून लिंबू कापला का विषय सापला लगनच होत नाही बघ पोराचं ए काय लिंबू दोऱ्या कोंबड पूजा काय करायचं कर म्हणा भैरीला पण बाळूनं जे ठरवलं तसंच होणार आहे बघू 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 नाही अरे लग्नाला विचाल ना गोड धोड खायला मिळेल तेवढंच तुला किती वांगाळ झालं रे लय बोलायला लागलास रे तात्या मी आधीपासूनच लई बोलतो नाही 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 तुझं बी नाव सांगून तुझ्या बी नावाचं एखादं लिंबू कापा लागून बाहेर विकून असं मी सांगू का बाळूला तुझं नाव सांगू हा आता कसं बोलणं बंद झालं हा बोलू 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 निश्चित कापली ना मग बोलू अरे हट लगीन होणार आहे मी शिकापत नसतो कसं सण कसं बी ते देवीचं दर्शन झालं ना नीट वय वटी भरली का वय ग आता तिथे जाऊन वटीने भरता कशी येईन म्या तसं ना बघ जोडीनं केलं का समज कुठलं काय म्हणजे काय झालं नीट सांग मला अगं यांचं ध्यानच नव्हतं बघ कशात अगं त्याला जायचं होतं ना समज तिला आणि त्याचं ध्यान नव्हतं म्हणजे त्यांचं ध्यान समजा त्या पाटलिनीच्या पोराकडे आणि पाटलिनीकडे होतं असं वय देवीला गारानं घालायचं सांगायचं संसार चांगला होऊ दे पोरं बाळ होऊ दे नवऱ्याला चांगली बुद्धी दे काय ध्यानचं ध्यान नव्हतं म्हणून माझं बी ध्यान लागलं नाही बघ मला तर उगाच संग नेल्यागत झालं काम त्या पाटलिनीच्या पोराचं आणि मला उगाच काम करायला नेलं होतं लय काम लावली भाई तुला लय अशी नाही पर काम करायला नेल्यागतच झालं की माणसं मदतीला असत्याल असं सांगितलं होतं बाळूनं मला होती की पाटलीन बी होती पर मला काही गमलं नाही बाई बाळू बोलला नाही वय लय नाही मध्ये थांबलो होतो तिथं बी गपगपच होते देवीच्या पाया पडली आहेस ना ती समज नीट करील देवीकडं मागणं मागाय पाहिजे होतं बाळूकडनं चांगला संसार होऊ दे म्हणून राहू दे मी इथनच हात जोडते बाळूला चांगली बुद्धी दे
त्याच्याकडनं चांगला संसार होऊ दे. सत्य, तू नका काळजी करू, समद नीट होईल. हा, काय व्हायचंय ते होऊ दे. लोक घरला भांडाय नाही आली म्हणजे झालं. म्हणजे कुठली लोक भांडा येणार आहेत? आता त्या पोराला सांगितलं आहे की लगीन होईल म्हणून. तो बी मामा मामा करत होता. पर आता लगीन नाही झालं तर येतील का घरला भांडाया? होईल बी लगीन, काय सांगावं. नाही, त्या पोराकडे बघून तर मला काय वाटत नाही बाई त्याचं लगीन होईल. जाऊ दे, त्याचं काय व्हायचं ते होऊ दे. आता तुम्ही आला हाय तेव्हा कुठं बाहेर जायचं नाव काढू नका. काय हे मला नाही, ह्यासनी सांग. मला काय हाऊस नाही बाहेर जायची.